माझा ब्लॉग स्टार्ट करायला जरा मला म्हणजे मी उशीरच केला. ॲक्च्युली काय झालं ना, सकाळी उठल्यावर मला जराशी कामं होती आणि म्हणजे मी माझं रुटीन जसं उठलं, झाडांना स्प्रे वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी तो ब्लॉग आज काढला नाही, कारण मला जरा घाई होती आणि अजूनही मला घाई आहे. पण तरी मी थोडासा टाईम काढून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे माझा. सो ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी माझा आणि मी दाखवते तुम्हाला की मला आज काय काम आहे. मी तिकडेच चालले आहे माझ्या कामांनी. ॲक्च्युली थोडंसं होम डेकोरेटचं काम आहे माझं. रूम थोडासा डेकोरेट करायचं काम आहे मला. आणि हा जो माझा चष्मा आहे हा पण एक्सचेंज करायचा आहे. सो हा मी लेन्स कार्टमधनं घेतला होता आणि आता मला असं वाटतं आहे की माझा नंबर वाढलेला आहे. सो मला ते पण डोळे पण चेक करायचे होते आणि मला चष्मा पण चेंज करायचा होता. सो मी दाखवेलच तुम्हाला की. आणि आज मी नाश्त्याला चहा आणि पराठा खाल्ला होता गाईज, पण मी काहीच नाही दाखवलेलं आहे तुम्हाला, कारण मी सकाळी उठून खूप घाईत होती. मला खूप कामं पण होती घरातली, सो मी ते पटापट आवरली. जर मी ब्लॉग स्टार्ट केला असता ना, तर मग मी असंच टाईमपास केला असता आणि माझी जी कामं होती ना ती झाली नसती. सो उठली मी लवकर, पण मग मी कामं करत होती, सो ब्लॉग स्टार्ट नाही केला. पण उद्यापासून मी झोपेतून उठल्याच ब्लॉग स्टार्ट करणार आहे. उशीर नाही करणार, जसं आज उशीर झालेला आहे. आज खरंच ब्लॉग बनवायला खूप उशीर झालेला आहे, म्हणजे 2 वाजत आलेले आहे. अर्धा दिवस निघून गेला आहे आणि मग मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो आता राहिलेला अर्धा दिवस मी काय करते ते सगळं मी तुम्हाला दाखवते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर पण करू शकताय गाईज. सो सपोर्ट मी. सो मी गेली त्यानंतर शॉपिंग करण्यासाठी. कर्टन्स घ्यायचे होते मला काही, सो मी ते बघत होती आणि मला यातले 1-2 कर्टन्स आवडले आणि मी ते घेऊन आली. सो त्यानंतर मी गेली माझा चष्मा बनवण्यासाठी लेन्स कार्टमध्ये. म्हणजे मला तो देऊन दुसरे घ्यायचे होते. सो मी इथे वेगवेगळे चष्मे ट्राय करत होती गाईज. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की यातला मी कोणता घेतला असणार चष्मा. आणि भरपूर व्हेरायटी होती, तर नवीन स्टॉक आलेला होता त्यांच्याकडे. छान छान थोडंसं वेगळं काहीतरी घ्यायचं होतं यावेळेस, त्यामुळे मी वेगळंच ट्राय करत होती सगळं. आणि ते झाल्यानंतर मग मी घेऊन ते निघाली. त्यानंतर मग मी नर्सरीमध्ये गेली. मला काही औषध घ्यायचं होतं आणि प्लांट पण बघायचे होते. सो मग मी ते बघितले आणि मी घेऊन आली प्लांट 2-3 आणि कुंड्या वगैरे, माती, असं भरपूर काही मी माझ्या गार्डनसाठी वस्तू घेऊन आली गाईज. आणि मी इथे आली ना गाईज, मला इतकं छान वाटतं. माझं सगळे कामं आटोपल्यानंतर मी नर्सरीमध्ये गेली होती. तुम्हाला दाखवलं मी नर्सरीमधून, तुम्हाला दाखवते मी कोणते कोणते प्लांट आणले. सो हे एक रबर प्लांट आहे गाईज. खूप छान असतं हे घरात लावणं, म्हणजे आपली जी पण निगेटिव्हिटी आहे ती सगळं कॅच करतं आहे प्लांट. सो हे एक रबर प्लांट मी आणलेलं आहे. आणि हे अजून एक छोटंसं मी कुबेर प्लांट आणलेलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे एक कुबेर प्लांट आहे, पण त्याचे पानं खूप मोठे आहे आणि एक छोटूसं हे मला तिथं आवडलं होतं, छान दिसत होतं, मग मी हे आणलेलं आहे. आणि हे एक इंडोर प्लांट मी आणलेलं आहे. खूप छान दिसतं आहे गाईज हे पण, म्हणजे घरामध्ये लावण्यासाठी. म्हणजे हे ओरिजिनल प्लांट बनायचे हे पानं आहे ना, हे असं वाटतं की आर्टिफिशियल आहे. सो हे आणलं आहे. आणि हे एक गुलाबाचं छोटंसं झाड आणलेलं आहे मी गाईज. याला एक गुलाब पण आलेला आहे आणि कळ्या आलेल्या आहे छोट्या छोट्या. सो हे एक, सो इतके झाडं आणले. आणि मला जे झाडं लावायचे होते ॲक्च्युली 2 दिवसापासून, जे मी तुम्हाला सांगते पण माझं लावणं नाही होते. सो ते हे झाड आहे. तुम्हाला माहिती असेल हे कोणतं झाड आहे, याला अशी गुलाबी फुलं येतात. तर हे 2 मला लावायचे होते ॲक्च्युली. त्याच्यासाठी मी भावाने मला कुंड्या पण आणून ठेवलेल्या आहे खूप दिवसापासून. मोठ्या कुंड्यांमध्ये ते ॲड करायचे आम्हाला, शिफ्ट करायचे आता छोट्या कुंड्यांमध्ये. आणि त्यांचे ना असे बघा ह्या मुळ्या आहे ना, अशा बाहेर येतात ते. तो म्हणजे त्याच्यामधून बाहेर येतात ते. सो त्याच्यामधून काढून मला ते दुसऱ्या मोठ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करायचं आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा माझ्यासोबत की मी सगळं कसं करते. आता हे पण लावून घेते आणि दुसऱ्या कुंड्यांमध्ये पण मी कसं शिफ्ट करते ते. आणि माझ्या घराच्या टॅरेसवर नाही ना गाईज, खूप छान सनसेटचा व्ह्यू दिसतो, म्हणजे रोज दिसतो मला, पण आज मी तो तुम्हाला दाखवते टॅरेसवर ना. आणि खूप छान वाटतं गाईज व्ह्यू बघून हा.
आणि मी रोज बघते, म्हणजे मला रोज दिसतो, पण आज मला असं वाटलं की मी तुम्हाला दाखवावा. छान वाटतंय ना गाईज. सो झाडं लावून झाली आहे माझी गाईज, आणि झाडं लावून झाल्यानंतरची मी व्हिडिओ नाही काढली कारण टेरेसवर खूप अंधार झालेला होता आणि तुम्हाला ती व्यवस्थित दिसली पण नसती, तर ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये टाकेल की किती झाडं लावली आणि कशी लावली. सो आता मी किचनमध्ये गाईज, आणि मी जेवण बनवते. आज जेवण नाही बनवते मी, ऑलरेडी बनलेलं आहे. मी फक्त फिश फ्राय करते. बांगडा मासा आणला आहे मम्मीने, फ्रेश आहे. नाशिकमध्ये जे राहतात त्यांना मी एक सांगते की अशोका गावामध्ये एक फिश सेंटर आहे, तिथे फ्रेश मासे मिळतात आणि मी तिथूनच आणते. सो बघू शकता तुम्ही, एकदम फ्रेश आहे. तुम्ही पण या खायला, माझे बनवून झाल्यानंतर. आणि माझा अवतार नका बघू, आज मी खूप कामं केलेली आहे आणि टॅरेसवर होती, खाली आली. फेस वॉश नाही केलेला, फक्त हँड वॉश केलेला आहे चांगला, फेस वॉश नाही केलेला. सो त्यामुळे माझा चेहरा असा दिसतो आहे. आणि आता याला फक्त मसाला लावून ठेवते आहे गाईज. अद्रक लसणाची पेस्ट आणि मसाला लावून ठेवणार आहे आणि मी अर्धा 1 तासानंतर फ्राय करेल. आता मी कसं दाखवू तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दाखवू नाही माहिती. अद्रक लसणाची पेस्ट केली. लाल तिखट आहे हळद. सो मी मसाला लावून घेतला आहे गाईज, आणि मी आता 1 तासानंतर फ्राय करेल. फ्राय करतानाचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते. मसाला बघा मी कसा लावला आहे. फ्राय करायला घेतले गाईज, बघू शकतो तुम्ही. गुड मॉर्निंग गाईज. सो हा व्लॉग मी दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलेला आहे. काल मी जी झाडं लावली होती स्पेशली ती दाखवण्यासाठी की मी काल कोणती कोणती झाडं आणली होती आणि लावली होती. सो हा एक मी जेट प्लांट, कुबेर प्लांट पण बोलू शकते तुम्ही याला. सो हा एक मी लावलेला आहे यामध्ये. आणि काल मी त्या इथूनच, म्हणजे ते जे नर्सरी आहे, नर्सरीच्या इथूनच मी काल त्यांचा जो मनी प्लांटचा वेल होता तिथून हे एक मनी प्लांटचं तोडून आणलेलं.
मी असेच माझे मनी प्लांट जमा केलेले आहे गाईज आणि मी दाखवते तुम्हाला की मी कोणती कोणती झाडं अजून ॲड केलेली आहे. आणि कालचा पसारा पूर्ण तसंच आहे गाईज, म्हणजे माती वगैरे रात्री खूप लेट होऊन गेलं होतं त्यामुळे मला जमलं नाही आवरायला. सो मी तुम्हाला दाखवते की मी कोणती कोणती झाडं काल लावली. हे बघा कालचा पसारा तुम्ही बघू शकताय. अजून लावायची मला झाडं, म्हणजे काही झाडं मोठी झाली की दुसऱ्या त्याच्यामध्ये ॲड ऑन करायचे. सो हे एक झाड मी काल लावलेलं आहे आणि हा एक रबर प्लांट आहे, हा पण मी कालच लावलेला आहे. आणि हे एक गुलाबाचं झाड मी लावलेलं आहे. आणि हे मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की हे ऑलरेडी होतं माझ्याकडे, पण हे मला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं होतं. सो हे एक आणि हे एक, हे समोर बघू शकता तुम्ही, हे मी मोठ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट केले. बाकी सगळी झाडं मी लावलेली आहे. आणि मला हे जे स्नेक प्लांट आहे हा, सो हा मला दुसऱ्या गोल कुंडीमध्ये शिफ्ट करायचा आहे गाईज. हा वेल सारखासा खाली येतो ना गाईज, तर तो ह्या कुंडीमध्ये चांगला नाही दिसत आहे. सो मला आता याला यामध्ये शिफ्ट करायचं आहे. सो बघू शकता अजून मला भरपूर झाडं ॲड ऑन करायची आहे गाईज यामध्ये. मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे माझं छोटंसं गार्डन कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला की माझं गार्डन तुम्हाला कसं वाटलं गाईज. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझे व्हिडिओज शेअर करा आणि कमेंट करा. बाय, लव यू ऑल.